अश्विन भाऊ वाघमोरे आपणास विनंती या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचंय। या ठिकाणी बहुजन लोक अभियानाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय आबासाहेब वाघमोरे आपणास विनंती विचार मंचावर स्थानापन्न व्हायचंय। प्रथमतः सर्व महापुरुषांच्या विचारांना त्रिवार अभिवादन। मंचकावर उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर, समोर उपस्थित मतदार बंधू आणि बहिणींना, आज या ठिकाणी दौंड नगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। तर बंधू, उसूलों पे आए तो लड़ना जरूरी है, उसूलों पे आए तो लड़ना जरूरी है, और जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है। गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय दौंड नगरपालिकेमध्ये एकच चेहरा आपल्याला दिसतोय आणि कामांचा मात्र खेळ खंडोबा करून ठेवलेला आहे। वेगवेगळे आश्वासन आपल्याला दरवर्षी दाखवल्या जातात, परंतु काम मात्र कुठल्याच पद्धतीने कामांनी जोर धरलेला नाही। आणि आता आपल्या या जनतेने स्वतः रस्त्यावर उतरून जोर दाखवायची गरज आहे आणि ह्यांना त्या खुर्चीवरून खाली उतरवण्याची आज काळाची गरज आहे। बंधूंनो, आज खरं तरी फक्त निवडणूक बटन दाबण्याची निवडणूक नाहीये, तर ही परिवर्तनाच्या वादळाची निवडणूक आहे। आणि हे परिवर्तन अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात हे घडल्याशिवाय राहणार नाही। मी आवर्जून या ठिकाणी एक कथा सांगाल की रशिया या देशामध्ये स्टॅलिन नावाचा एक राजा होऊन गेला होता। अतिशय क्रूर राजा होता, अतिशय क्रूर, परंतु तरी देखील जनता त्यांच्या विरोधात जात नव्हती। तर हा स्टॅलिन नावाचा राजा अतिशय अत्याचारी राजा होता। त्याच्या प्रधानाने त्याला विचारलं की तुमचं गुपित काय आहे, तुम्ही इतका अन्याय जनतेवरती करताय देखील जनता तुमच्या विरोधात जात नाही। त्यावेळी त्या स्टॅलिन नावाच्या राजाने त्याच्या शिपाईला आपल्या जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की जा त्या पिंजऱ्यामधून एक कोंबडा घेऊन या। तो शिपाई त्या ठिकाणी त्या कोंबड्याला घेऊन येतो। हा राजा त्या कोंबड्याला जवळ घेतो, त्याला गोंजरतो, त्याचा एक पंख उपटतो। ते कोंबडं इवळू लागतं, ओरडू लागतं, परत ते गोंजरतं, परत दुसरं पंख उपटतं, परत ते कोंबडं ओरडतं। असं करत करत हा राजा त्या कोंबड्याचे सगळे पंख उपटून काढतो। तो कोंबडा ओरडत राहतो, जीवाच्या आतंकाने विवळत राहतो। रक्तबंबाळ झालेल्या या कोंबड्याला हा राजा जमिनीवर सोडतो आणि आपल्या खिशातून काही दाणे काढतो आणि त्या आपल्या पायाभोवती ते दाणे टाकतो। आणि मग हा कोंबडा ते दाणे खात 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 ज्यांनी त्याला त्रास दिलाय त्याच्या पायाच्या अवतीभोवती लुडबुडत राहतो। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की थोडीशी मदत करणारा माणूस कायम लक्षात राहतो, परंतु त्यांनी जो दिलेला त्रास आहे तो त्रास मात्र माणूस विसरून जातो। आणि अशी असणारी जी परिस्थिती आहे ही दौंड शहरामध्ये सुरू आहे। थोडीशी मदत करायची, निसर्गाचा नियम आहे, त्याला माणूस थोडीशी मदत करण्याला विसरत नाही, त्याला दुसऱ्यांवरती अवलंबून ठेवायचं, त्याला थोडीशी मदत केल्याचा भास दाखवायचा आणि अशा पद्धतीचं राजकारण करायचं। हे विकासाचं राजकारण नाहीये। दौंडची जनता सुज्ञ आहे, दौंडच्या जनतेला माहिती आहे आता कोणतं बटन दाबायचंय, कुणाला निवडून आणायचंय, आणि उद्याच्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांचं जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी वार्ड क्रमांक 7 मधून आमच्या वहिनी ज्योतिताई सुहास वाघमारे आणि मंगेश चालवादी एक तरुण आणि तडफदार कर्तृत्ववान असा उमेदवार त्यांनी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची कामं करण्याची धमक आहे, ज्यांच्यामध्ये लोकांच्या समस्या समजून घेण्याची धमक आहे। सन्माननीय बाबा जगदाळे साहेब यांनी आमच्या वहिनींना म्हणजे आमच्या घराला तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे। खरं तर बाबा आपण आम्हाला आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे, आम्हाला काम करण्याची संधी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत आणि इथून पुढेही अजितदादा पवार साहेबांच्या
यांनी चांगल्या पद्धतीने आम्ही काम करून दाखवू एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. येणाऱ्या काळात उद्याच्या निवडणुकीत घड्याळ या बाटण्यावरती दाबून आपण बहुमताने यांना विजयी करून द्यावा. धन्यवाद.